महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. खासदार ओमराजे निंबाळकर. ठाकरे गटातील बंडखोरीच्या चर्चादरम्यान त्यांचं नाव समोर आलं आणि त्याच वेळी अनेकांना आठवला 20 वर्षापूर्वीचा पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा संघर्ष. धाराशिव जिल्ह्यात एकेकाळी 2 प्रभावी राजकीय केंद्र होती. एका बाजूला तत्कालीन प्रभावशाली नेते डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि दुसऱ्या बाजूला वेगाने उदयास येणारे युवा नेते पवनराजे निंबाळकर. जिल्हा परिषद, सहकार क्षेत्र, दूध संघ, साखर कारखाने आणि ग्रामीण भागात पवनराजेंचा प्रभाव वाढत होता. त्यांच्या वाढत्या जनधारामुळे ते जिल्ह्यात पर्यायी नेतृत्व म्हणून पुढे येत असल्याची चर्चा होती. 3 जून 2026 रोजी नवी मुंबईतील कळंबोली परिसरात पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काजी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. घटनेनंतर धाराशिवमध्ये संतापाची लाट उसळली. मोर्चे, आंदोलने आणि न्यायासाठी मोठा संघर्ष सुरू झाला. समाजसेवक अण्णा हजारे यांनीही या प्रकरणात हस्तक्षेप केला. जनतेच्या दबावानंतर अखेर तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआय तपासादरम्यान अनेक आरोपींना अटक झाली. त्यामध्ये तत्कालीन मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचेही नाव समोर आले. पुढील अनेक वर्ष न्यायालयीन लढाई सुरू राहिली. या सगळ्या संघर्षाच्या काळात पवनराजेंचे पुत्र ओमराजे निंबाळकर अवघे 20 वर्षाचे होते. वडिलांच्या हत्येनंतर कुटुंबाची आणि राजकीय वारशाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. वयाच्या 26व्या वर्षी आमदार झाले आणि पुढे खासदार म्हणून निवडून आले. अनेकांच्या मते हा केवळ राजकीय प्रवास नव्हता, तर न्यायासाठीचा संघर्षाचा प्रवास होता. आज जवळपास 2 दशकांनंतर या प्रकरणाचा निकाल निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. त्याचवेळी ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेवरही चर्चा सुरू आहे. धाराशिवच्या राजकारणात संघर्ष, सत्ता, न्याय आणि वारसा यांची ही कहाणी आजही तितकीच महत्त्वाची मानली जाते. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.